संध्याकाळी सातपाटी गावातून स्नेक रेस्क्यूसाठी कॉल आला आणि तिकडे पोचल्यावर समजले की जाळ्यामध्ये एक रॅट स्नेक म्हणजेच धामण अडकलेली होती। तिला आपण सुखरूप बाहेर काढले आणि हा साप पकडत असताना अजून एक फोन आला। तो आपल्या गावातूनच आला होता आणि समजले की तिकडेही एक रॅट स्नेकच अडकला आहे। आणि विशेष म्हणजे योगायोगाने दोन्ही ठिकाणी रॅट स्नेकच होता आणि दोन्ही साप हे समुद्रकिनारी जाळ्यात अडकलेले होते। तिकडे पोचल्यावर समजले की हा साप खूपच चिडलेल्या अवस्थेत होता, त्यामुळे आपण त्याचे हेड कॅच करूनच त्याचे सगळे जाळे कापून टाकले। चिडलेल्या अवस्थेत असल्यामुळे तो आपल्याला बाईट करू शकत होता, कारण साप जरी शांत स्वभावाचा असला तरी त्याच्या मूडवर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात। आणि मी इकडे येण्याच्या आधी बऱ्याच जणांनी ह्या सापाला खेचून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तसेच गर्दीमुळे तो खूप चिडचिडा झाला होता। त्याला आता आपण रेस्क्यू करून दोघांनाही निसर्गाच्या सानिध्यात सुखरूप सोडून देत आहोत।